सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 12 मार्च 2026 पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा. सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 951856 8168. जिल्ह्यात ऑनलाईन बुकिंग ठप्प. एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा. प्रतिदिन 30,000 सिलेंडरची मागणी. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता सातारा जिल्ह्यात उमटू लागले आहेत. सातारा जिल्ह्यात साधारणपणे दररोज सुमारे 22,000 घरगुती गॅस सिलेंडरची नोंदवली जाणारी मागणी आता प्रतिदिन सुमारे 30,000 सिलेंडरवर पोहोचली आहे. हा पुरवठा नियमितपणे होत असल्याने ग्राहकांना फारशी अडचण भासत नव्हती. मात्र ग्राहकांमध्ये संभाव्य टंचाईची भीती निर्माण झाली आहे. परिणामी अनेक ग्राहकांनी नेहमीपेक्षा आधी सिलेंडर बुक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दररोजच्या सिलेंडर मागणीत अचानक वाढ झाली. जिल्ह्यातील गॅस एजन्सीवर प्रचंड ताण आला असून गॅस कंपन्यांनी ऑनलाईन बुकिंग सेवा अनेक वेळा ठप्प होत आहे. महाबळेश्वर पाचगणी पर्यटनावर गॅस टंचाईचे सावट. पर्यटन हंगामात हॉटेल उद्योग चिंतेत. मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्ष आणि युद्ध परिस्थितीमुळे जागतिक पातळीवर द्रवीकृत नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाच्या पुरवठ्यात व्यत्यय निर्माण होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने आवश्यक वस्तू अधिनियम 1995 अंतर्गत घरगुती द्रवीकृत पेट्रोलियम वायू सिलेंडरला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे घरगुती सेवा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर मर्यादा येऊ लागल्या आहेत. त्यामुळे देशभरातील हॉटेल, भोजनालय आणि लघुउद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाबळेश्वर पाचगणी परिसरात दरवर्षी 10 ते 15 लाख पर्यटक भेट देतात. विशेषतः मार्च एप्रिल पासून सुरू होणारा उन्हाळी हंगाम हा पर्यटनासाठी अत्यंत महत्वाचा काळ असतो. मात्र या काळातच गॅस टंचाई निर्माण झाल्यास अनेक पर्यटक आपली सहल रद्द करण्याची शक्यता आहे. हॉटेल खाद्यगाड्यांचा गॅस पुरवठा बंद. सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल, खाद्य गाडी चालक अडचणीत. लग्न समारंभ पुढे ढकलण्याची वेळ. अमेरिका इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधन व एलपीजी गॅस पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. त्याचे पडसाद आता स्थानिक बाजारपेठेतही उमटू लागले असून कमर्शियल गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय तसेच रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे व्यवसाय ठप्प होण्याची वेळ आली आहे. अनेक गॅस वितरकांकडून कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याचबरोबर मार्च महिन्यात लग्न सराईचा हंगाम सुरू असल्याने केटरिंग व्यवसायही या टंचाईचा परिणाम दिसून येत आहे. काही ठिकाणी लग्न समारंभासाठी मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर लागतात. मात्र पुरवठा खंडित झाल्याने काही समारंभांपुढे लग्न समारंभ पुढे ढकलण्याची वेळ येत आहे. ड्रग्ज विरोधात मोक्कांतर्गत कारवाई का नाही? आमदार शशिकांत शिंदे. महाराष्ट्रात ड्रग्ज आणि एमडीचा अवैध व्यवसाय दिवसेंदिवस वाढत असून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या प्रकारात वारंवार पोलीस प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्ष मोक्कांतर्गत कारवाई का होत नाही असा सवाल आमदार शशिकांत शिंदे यांनी विधिमंडळात उपस्थित केला आहे. जलजीवन मिशनच्या ठेकेदारांवर आर्थिक संकट. अंदाजे 100 ते 110 कोटींची बिले प्रलंबित. जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण झाल्याचा गाजावाजा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात कामे पूर्ण झाल्यानंतरही अनेक योजनांची देयके प्रलंबित आहेत. कर्जाचा वाढता बोजा, व्याजाचा ताण व देयकांची अनिश्चितता यामुळे अनेक कंत्राटदार हतबल झाले आहेत. आर्थिक संकट ओढावल्यामुळे योजनांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची अवस्था बिकट होत आहे. अंदाजे 100 ते 110 कोटी रुपयांची बिले प्रलंबित असून प्रशासनाने रखडलेली कामे पूर्ण करून घेण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने 6 महिन्यांपूर्वी कंत्राटदारांना सुरक्षा ठेवी देण्याचे आश्वासन दिले होते. पण आज अखेर कोणालाही सुरक्षा ठेवीची रक्कम मिळाली नाही. गेल्या 3 वर्षांपासून पाणी पुरवठा विभागाकडे अपुरा निधी असल्यामुळे अनेक तरुण कंत्राटदार सततच्या आर्थिक वंचनेमुळे निराशेच्या गर्तेवर अडकले आहेत. वेळेत बिले न मिळाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. पिंपळशी तालुका पाटण येथील जवान बाळकृष्ण निकम शहीद. सीमेवर बजावत होते कर्तव्य. शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. पिंपळशी तालुका पाटण येथील जवान बाळकृष्ण विलासराव निकम व 41 सिक्कीम राज्यातील दुर्गम भागात भारताच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना बुधवारी दिनांक 11 मार्च रोजी दुपारी 12:30 सुमारास शहीद झाले. या दुर्दैवी घटनेने निकम कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पाटणसह परिसरात शोककळा पसरली आहे. शुक्रवारी त्यांच्यावर पिंपळशी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. साताऱ्यातील पालकांनी तरुणांनो सावधान. वाई तालुक्यातील पसरणीनंतर सातारा तालुक्यातील तासगाव येथे युवकाचा पोहताना बुडून मृत्यू. काही दिवसांपूर्वी वाई तालुक्यातील पसरणी येथे अतर मनोज महांगडे वय 16 या युवकाचा पोहताना बुडून मृत्यू झाला होता. आता त्यानंतर तासगाव तालुका सातारा येथे वरद शिवप्रसाद देशपांडे वय 16 राहणार कोडोली या कॉलेज युवकाचा पोहताना विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. पालकांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी पोहायला जाणाऱ्या लहान मुलांवर लक्ष ठेवावे आणि कोणतीही अनुचित दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्यावी. फत्तेपूर तालुका सातारा येथे यात्रेत हरवली 19 वर्षीय तरुणी. फत्तेपूर तालुका सातारा गावच्या भैरवण या देवाच्या यात्रेत खरेदी करण्यासाठी जाऊन येते असे सांगून घरातून 19 वर्षीय युवती गावात गेली. मात्र घरी परत न आल्याने ती हरवली असल्याची फिर्याद आईने बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. वाघोलीत शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग. 2 गायी 2 कालवडी गंभीर. कडबा जळून लाखोंचे नुकसान. वाघोली तालुका कोरेगाव शॉर्ट सर्किटमुळे जनावरांच्या शेडला आग लागून 2 गायी 2 कालवडी गंभीर आगीची घटना घडली आहे. आगीत साठवून ठेवलेला कडबा, पेंट तसेच शेतीसाठीचे साहित्य जळून सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी दुपारी 1 वाजता सुमारास घडली. वाघोली गावाच्या गुरडुपी परिसरात विष्णुगुरु यांचे जनावरांचे शेड आहे. या शेडवरून विद्युत वाहक तारांची लाईन गेली असून शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली.
ठिणग्यावरून चुक्या चारणे पेट घेताना काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. वाई तालुक्यात विरोधानंतरही स्मार्ट मीटर बसवण्याचे प्रकार सुरूच. वाईच्या ग्रामीण भागामध्ये कोणतीही पूर्वकल्पना न देता माहिती कंपनीकडून बसवणे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. याला नागरिकांकडून प्रचंड विरोध असताना हे काम सुरू आहे. सामान्य पार्श्वभूमी असणाऱ्या शेतकऱ्यांचे गृह मीटर बसवण्याचे काम युद्धपातळीवर महावितरणने सुरू केले आहे. वाई पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य स्वप्नील गायकवाड यांनी याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली असून स्मार्ट मीटर फोड आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड, शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मेड इन सातारा बॅग्स, सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115.